नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एन-एफ-ओ म्हणजे काय. एन-एफ-ओचा फुल फॉर्म आहे न्यू फंड ऑफरिंग. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, एखाद्या कंपनीचा IPO लॉन्च झाला आहे, एखाद्या फंडचा एन-एफ-ओ लॉन्च झाला आहे. एन-एफ-ओ म्हणजे नेमकं काय आहे? खूप लोकांना प्रश्न आहे. तर एक्झाम्पलमधून समजून घेऊया. एन-एफ-ओ म्हणजे काय आहे? एखादी कंपनी आहे, समजा निपॉन इंडिया आहे किंवा मोतीलाल ओसवाल आहे. त्यांना एक फंड लॉन्च करायचा आहे स्मॉल कॅपमध्ये, पण तो फंड लॉन्च करायच्या आधी फंड मॅनेज करण्यासाठी एक अमाऊंट पाहिजे आणि अमाऊंट रेज करण्यासाठीच एन-एफ-ओ होतो. जेव्हा अमाऊंट रेज करायची असते तेव्हा त्यांना एक कालावधी असतो अमाऊंट रेज करण्यासाठी. ते फंड मॅनेजर ते ठरवतात की किती दिवसांचा कालावधी ठेवायचा आहे. 10 दिवस किंवा 20 दिवस किंवा 15 दिवस किंवा 30 दिवस. त्या कालावधीमध्ये आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार किंवा इन्व्हेस्टर त्याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. अप्लाय केल्यानंतर आपल्या तो फंडचा NAV असतो ₹10 असतो. नंतर तो जेव्हा फंड लॉन्च होतो तेव्हा तो आपल्या एक्सचेंजमध्ये शो होतो आणि आपले पोर्टफोलिओमध्ये तो फंड दिसायला लागतो. नंतर तुम्ही त्या फंडमध्ये तुम्ही SIP किंवा लमसम करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता, बाय सेल करू शकता. आणि असंच तुम्हाला एन-एफ-ओ बद्दल माहिती जसं झालं तसं तुम्हाला तुमच्या मित्रांना माहिती नाहीये एन-एफ-ओ काय आहे, म्युच्युअल फंड काय आहे, त्यांना जर नॉलेज पाहिजे असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत FPO म्हणजे काय. थँक्यू.